लसीकरणाचं टायमिंग का महत्वाचं असतं? बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की लस घ्यायचीच आहे, मग थोडा उशीर झाला तरी चालेल, 1-2 आठवडे पुढे ढकललं तरी काही फरक पडत नाही. काही वेळा शेड्यूल मिस होतं आणि मग ते कन्व्हिनियंट वेळेला घेतलं जातं. वरून पाहिलं तर सगळं ठीक वाटतं, कारण शेवटी लस घेतली जातेच. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, लसीकरण हा फक्त लस घेण्याचा प्रश्न नाही, तर योग्य वेळेला घेण्याचा प्रश्न आहे. प्रत्येक लसीचं एक स्पेसिफिक वय ठरलेलं असतं, कारण त्या वयात मुलाचं इम्युन सिस्टीम त्या लसीला सर्वात चांगला प्रतिसाद देतं. म्हणजे त्यावेळेला दिलेली लस जास्त इफेक्टिव्ह असते. जर लस उशिरा घेतली तर काय होतं? प्रोटेक्शन उशिरा मिळतं. म्हणजे ज्या काळात मूल व्हल्नरेबल आहे त्या काळात त्याला प्रोटेक्शन नसतं, आणि हा गॅप छोटा असला तरी त्याचा अर्थ मोठा असतो. कारण डोसेस स्किप झाले तर इम्युनिटी पूर्ण तयार होत नाही, म्हणजे प्रोटेक्शन इनकम्प्लीट राहतं. वरून सगळं झाल्यासारखं वाटतं, पण आतून डिफेन्स पूर्ण तयार झालेला नसतो. लसीकरण म्हणजे एक चेन आहे, आणि प्रत्येक डोस एक कडी आहे. एक कडी तुटली तर संपूर्ण चेन कमकुवत होते, आणि ही गोष्ट बाहेरून दिसत नाही. पालक अनेक वेळा सोयीप्रमाणे शेड्यूल ऍडजस्ट करतात, पण शरीराला आपली सोय कळत नाही, त्याला बायोलॉजी कळते, आणि बायोलॉजी टायमिंगवर चालते. म्हणून डिले हा छोटा डिसिजन वाटतो, पण त्याचा परिणाम इनव्हिजिबल असतो. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट करा, तुमच्या मुलाचं व्हॅक्सिनेशन चार्ट एकदा काढा आणि शांतपणे बघा. तुम्हाला खरंच पूर्ण क्लॅरिटी आहे का की कोणती लस कधी घेतली आहे आणि पुढची कधी आहे, की फक्त अंदाजाने चाललाय? जर तुम्हाला एकही ठिकाणी डाऊट वाटला तर तो इग्नोर करू नका. कमेंटमध्ये वय लिहा किंवा शेड्यूल बद्दल विचारा, कारण क्लॅरिटी ॲझम्पशनने येत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही डोस मिस झाले असतील किंवा उशीर झाला असेल तर DM करा, कारण डिले झालंय म्हणजे सगळं संपलं असं नसतं, पण पुढे काय करायचं हे समजणं महत्वाचं आहे. हा विषय छोटा वाटतो पण खूप क्रिटिकल आहे, कारण अनेक वेळा चूक इंटेन्शनमुळे नाही तर अवेअरनेस नसल्यामुळे होते.